नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 2 मे 2026चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, स्वातंत्र्यानंतरची सर्वाधिक मतदान टक्केवारी कोणत्या राज्याने नोंदवली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल राज्याने भारतीय लोकशाहीमध्ये ऐतिहासिक टप्पा गाठत स्वातंत्र्यानंतरची सर्वाधिक मतदान टक्केवारी नोंदवली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राज्यात 2 टप्प्यांमध्ये एकत्रित 92.47% मतदान झाले. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या अधिकृत आकडेवारीनुसार दुसऱ्या टप्प्यात 91.66% मतदानाची नोंद झाली. पहिल्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी 93.19% इतकी होती. यापूर्वी 2011 मध्ये नोंदवलेला 84.72% मतदानाचा विक्रम यामुळे मागे पडला आहे. प्रश्न दुसरा आहे, आयुष्मान भारत दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? प्रश्न क्रमांक 2चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 30 एप्रिल. आयुष्मान भारत दिवस दरवर्षी 30 एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या भारताच्या प्रमुख आरोग्य योजनेच्या यशाचा गौरव करण्यासाठी पाळला जातो. या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस आरोग्य विमा संरक्षण दिले जाते. देशभरातील 10.74 कोटींहून अधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. तिसरा प्रश्न आहे, भारतीय वेटलिफ्टर्सनी कॉमनवेल्थ यूथ अँड ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप्समध्ये किती सुवर्ण पदके जिंकली? प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 4. भारतीय वेटलिफ्टर्सनी कॉमनवेल्थ यूथ अँड ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत 4 सुवर्ण पदके जिंकली. ही स्पर्धा अपिया, सामोआ येथे आयोजित करण्यात आली होती. तर ही जी 4 सुवर्ण पदके आहेत ते कोणाला मिळाले आहेत? तर पहिलं सुवर्ण पदक प्राप्त झालं आहे सुनील सिंग यांना, जे त्यांना मिळालं आहे पुरुष 65 किलो या गटामध्ये. दुसरं पदक मिळालं आहे ऐसांगफा गोगोई यांना महिला 58 किलो गटामध्ये. तिसरं प्राप्त झालं आहे अभिनव गोगोई यांना पुरुष 71 किलो गटामध्ये. आणि चौथं सुवर्ण पदक मिळालं आहे चारुपेसी युनिव्हर्सल कप पुरुष 65 किलो या गटामध्ये. चौथा प्रश्न आहे, युरोप खंडातील पहिला पूर्णतः एकात्मिक लिथियम प्रकल्प कोणत्या देशात सुरू करण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फिनलँड. फिनलँडने युरोपमधील पहिला पूर्णतः एकात्मिक लिथियम प्रकल्प सुरू केला आहे. हा प्रकल्प फिनलँडमधील कोक्कोला परिसरात उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये लिथियमचे उत्खनन ते शुद्धीकरणापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया समाविष्ट आहे. हा प्रकल्प केलीबेरी प्रोजेक्ट या नावानेही ओळखला जातो. या प्रकल्पासाठी अंदाजे 783 दशलक्ष युरो इतकी गुंतवणूक करण्यात आली आहे. या प्रकल्पाची काही वैशिष्ट्ये जाणून घेऊया. या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे 15,000 टन बॅटरी ग्रेड लिथियम हायड्रॉक्साईडचे उत्पादन होणार आहे. यामुळे युरोपच्या एकूण लिथियम मागणीपैकी सुमारे 10% मागणी पूर्ण होण्यास मदत होईल. तसेच या प्रकल्पामुळे अंदाजे 300 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. पुढला प्रश्न आहे, भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर क्रिकेट अंपायर म्हणून कोणाची निवड झाली आहे? 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रितिका श्री. तमिळनाडूच्या रितिका श्री या भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर क्रिकेट अंपायर ठरल्या आहेत. तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनने अंपायर परीक्षेमध्ये अदर श्रेणीचा समावेश केल्यानंतर हा ऐतिहासिक टप्पा गाठला गेला. त्यांचा जन्म सालेम येथे आर मुथुराज या नावाने झाला होता. तसेच त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा शिक्षण पूर्ण केले आहे. प्रश्न 6वा आहे, उत्तर प्रदेशमधील गंगा एक्सप्रेसवेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? 6व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे नरेंद्र मोदी, म्हणजेच पर्याय क्रमांक बी. नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील गंगा एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले आहे. गंगा एक्सप्रेसवे हा सुमारे
594 किलोमीटर लांबीचा द्रुतगती मार्ग आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी अंदाजे 36,230 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. हा 6 लेन ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे राज्यातील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करणार आहे. हा उच्च गती आणि नियंत्रित प्रवेश असलेला मार्ग मेरठ ते प्रयागराज यांना जोडतो. गंगा एक्सप्रेसवे उत्तर प्रदेशातील 12 महत्त्वाच्या जिल्ह्यातून जातो, ज्यामध्ये मेरठ, बुलंदशहर, हापुर, अमरोहा, संभल, बदायूं, शाहजहांपूर, हरदोई, उन्नाव, रायबरेली, प्रतापगड आणि प्रयागराज या जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रश्न 7वा आहे, चंद्रयान 5 मोहिमेसाठी भारताने कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेसोबत भागीदारी केली आहे? तर 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जपान, आणि तिथली अंतराळ संस्था आहे जाक्सा, ज्याच्यासोबत भारताने चंद्रयान 5 मोहिमेसाठी भागीदारी केली आहे. चंद्रयान 5 मोहिमेची तयारी आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोने जपानमध्ये प्रक्षेपण स्थळांचे मूल्यांकन सुरू केले आहे. इस्रोचा जपान दौरा भारत जपान अंतराळ सहकार्य अधिक मजबूत होत असल्याचे दर्शवतो. चंद्र संशोधन आणि प्रगत अंतराळ मोहिमांमध्ये दोन्ही देश सहकार्य वाढवत आहेत. चंद्रयान 5 मोहिमेसाठी इस्रो आणि जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी जाक्सा संयुक्तपणे कार्य करत आहेत. प्रश्न 8वा आहे, गगनयान मोहिमेसाठी दुसऱ्या अंतराळवीर गटाची निवड कोणती संस्था करणार आहे? 8व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इस्रो. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन गगनयान मोहिमेसाठी दुसऱ्या अंतराळवीर गटाची निवड करणार आहे. यावेळी निवड प्रक्रिया केवळ एअर फोर्स टेस्ट पायलट्सपुरती मर्यादित राहणार नाही, तर स्टेम क्षेत्रातील नागरिकांनाही प्रथमच यामध्ये संधी मिळू शकते. भारताच्या ह्युमन स्पेस फ्लाईट प्रोग्रामसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. पहिल्या गटातील 4 अंतराळवीरांची निवड 2020 करण्यात आली होती, ज्यामध्ये अंतराळवीरांना रशियामध्ये रोस्कोस्मोस अंतर्गत विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. प्रशिक्षणामध्ये झिरो ग्रॅव्हिटी सिम्युलेशन आणि स्पेसक्राफ्ट ऑपरेशनचा समावेश होता. प्रश्न 9वा आहे, नम्मा 112 आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीमध्ये बहुभाषिक AI उपाययोजना कोणत्या पोलीस दलाने सुरू केली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बँगलोर सिटी पोलीस. भारतात प्रथमच बँगलुरू सिटी पोलीस यांनी नम्मा 112 आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीमध्ये बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्ता उपाययोजना समाविष्ट केली आहे. या उपक्रमाचा उद्देश आपत्कालीन परिस्थितीत भाषेतील अडथळे दूर करणे असा आहे. नव्या प्रणालीला मल्टीलिंग्युअल व्हॉइस AI नेशन वाईड की इंटरव्हेन्शन म्हणजेच वान-की असे नाव देण्यात आले आहे. ही प्रणाली नम्मा 112 हेल्पलाईनद्वारे समाविष्ट करण्यात आली आहे. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, DRDO आणि भारतीय नौदलाने संयुक्तपणे कोणत्या क्षेपणास्त्राची पहिली साल्वो चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे? 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, NASM-SR, ज्याचं लॉंग फॉर्म आहे नॅव्हल अँटी शिप मिसाईल शॉर्ट रेंज. भारताने संरक्षण क्षमतेमध्ये महत्त्वपूर्ण यश मिळवत नॅव्हल अँटी शिप मिसाईल शॉर्ट रेंज या क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी साल्वो चाचणी केली. ही चाचणी डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि इंडियन नेव्ही यांनी संयुक्तपणे पार पाडली. बंगालच्या उपसागरातील ओडिसा किनाऱ्याजवळ हेलिकॉप्टर प्लॅटफॉर्मवरून ही चाचणी घेण्यात आली. साल्वो चाचणीची काही वैशिष्ट्ये जाणून घेऊया. तर या चाचणीत एका नौदल हेलिकॉप्टरमधून कमी वेळेत सलग 2 क्षेपणास्त्रे डागण्यात आली आणि प्रथमच साल्वो लॉन्च क्षमता यामध्ये यशस्वीरित्या प्रदर्शित करण्यात आली. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.